हाय फ्रेंड, आपल्या किचन खजाना चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। ही ड्रिंक खूप मस्त आहे की एकदा पिला तर पुन्हा पुन्हा बनवायचं वाटेल। आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे ही फक्त 2 मिनिटमध्ये रेडी होतो। मित्रांनो, खरबूजा फक्त टेस्ट नाही तर खरबुज्यामध्ये वॉटर कंटेंट जास्त असते। गरमीमध्ये डिहायड्रेशन होत, बॉडी हायड्रेटेड राहते। रेग्युलर खरबूजा खाल्ला तर स्किन फ्रेश आणि हेल्दी राहते। हे लो कॅलरी फ्रूट आहे, म्हणून वेट लॉस करायचा असेल तर परफेक्ट ऑप्शन आहे। खरबुजामुळे डायजेशन स्मूथ राहते आणि पचन पण चांगला होतो। म्हणून मित्रांनो, खरबूजा हा एकदम हेल्दी आणि रिफ्रेशिंग फूड आहे। तर नक्की ट्राय करा आणि हेल्दी राहा। चला तर मग सुरू करूया। सर्वात पहिले आपण खरबूजा कट करून घेऊ। नेहमी पिकलेला खरबूजा वापरा, टेस्ट खूप चांगला येतो। नंतर यात थोडं साखर घाला। सब्जा सीड 1.5 स्पून घाला। थोडं पाणी घालून भिजत ठेवून ते असं स्पून हलवून हलवून करायचं, म्हणजे सगळे एकजीव होतात। कस्टर्ड पावडर 3 टेबलस्पून मी घेत आहे। थोडंसं पाणी घालून हलवायचं।
एक छोटी वाटी शेवया घेतले आहे. हे मी धुवून घेतले आहे. 1.5 ग्लास पाणी घालून शिजवायला ठेवते. मिडियम गॅसवर मऊ होजेपर्यंत शिजत ठेवायचे. थोडंसं तेल घालून घ्यायचं म्हणजे शेवया चिटकत नाही. कस्टर्ड मिल्क 1 वाटी घेत आहे. दोन कप दूध घेत आहे. दूध गरम झाले आहे. खरबूजा 2 कट करून मिक्सर करून घेतले आहे. दूध गरम झाल्यानंतर मिक्सर केलेले खरबूज घालायचे. हलवत घालायचे. स्वीट अँड कंडेन्स्ड मिल्क 1 वाटी घालून घेत आहे. हलवत घालायचे. कंडेन्स्ड पावडर मिक्स केलेले घालत आहे. घालताना हलवून घालायचे. खाली चिटकून राहते. शिजवलेले शेवया चाळणीत घालून घेत आहे. पाणी घालून घेत आहे म्हणजे शेवया चिटकत नाहीत. 1 गिलास. टरबूज ज्यूस बाउलमध्ये काढून घेत आहे. फ्रीजमध्ये ठेवते थंड होण्यासाठी 2-3 तास. 2 केळ घेत आहे. कट करून घेते. सब्जा सीड भिजवत ठेवलेले मी ग्लासमध्ये थोडं घालत आहे. ज्यूस थंड झाले आहे. मी थोडं घालून घेत आहे. रस शेवया शिजले घालत आहे. हे पण थोडं घालायचे. परत ज्यूस घालायचे. हे परत थोडं घालायचे.
करून घेतलेले केळ घालायचे आहे. परत आता सब्जा सीड घालायचे, थोडं थोडं घालायचे. व ज्यूस घालायचे. परत केळ घालत आहे कट केलेले. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.